आपल्याला सगळं माहिती देतील, कशा पद्धतीने आपल्याला आंदोलन पूर्ण करायचं हे सगळं साहेब सांगतील। त्या पद्धतीने आपल्याला आंदोलन करायचं आहे। आपण प्रत्येक वेळा पायी जाऊन आपण आता हजरलोय। ठाम पद्धतीने रस्त्यावर बसला पाहिजे, ठाम पद्धतीने दोन्ही गेट बंद केलं पाहिजे। एकदम कोणी पुढे जायचं नाही, इथं थांबलं पाहिजे, इथं चक्का जाम करा आणि सगळ्यांनी इथं जेवण करा आणि मस्तपैकी इथं राहा, बरं का? सगळं थांबणार ना, आंदोलन पूर्ण करणार ना आपण? हो, कसं आहे, काहीतरी आपला प्रश्न सोडवला पाहिजे। कामरेड गावित साहेबांचा काल आवाज निघत नव्हता, आवाज सुद्धा म्हणजे थोडा सुद्धा म्हणजे काही नाही, आम्हाला असं हाताकडे हे करायचं, पण एक डॉक्टर भेटला, त्याने औषध दिलं, अनेक प्रकारे पाणी त्या पाण्यामध्ये मिक्स करत पेत गेले, साधारण आवाज त्याचा तयार झाला आणि म्हणून त्या 4 मंत्री होतं, त्या मंत्र्याच्या बैठकीमध्ये साहेबांनी त्याच्या मनाप्रमाणे त्यांनी ऐकलं नाही। साहेब चिडल्यानंतर त्या मंत्र्याला झटका आला आणि तेही म्हणजे मग असे वेगळ्या पद्धतीने गेले आणि साहेब तुमच्या आम्ही सगळं मंजूर करून देतो, सगळं हे करून देतो, वन मंत्री वगैरे सांगायचे। पण आमचं मत होतं, तुम्ही जर मंजूर करत असेल तर आम्हाला लेखी द्या, आम्हाला पोर्सनिंग द्या, त्या पद्धतीने आम्ही करू। कोणी तयार नाही, कोणी काय नाही, सगळ्या लोकांना काय आपल्या आता मागण्या आहे? कालची बैठक निष्फळ ठरली, आता पुढे काय करणार? नाही, कालची बैठक निष्फळ ठरली। पुढचं नियोजन हे आम्ही सगळ्या जनतेच्या माध्यमातून गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली एकदम जबरदस्त पद्धतीने इथं तीव्र आंदोलन करणार आहे आणि तीव्र होणार ही 100% म्हणजे काळे दगडावरची रेस आहे, हे तीव्र होणार। आणि हे तीव्र झाल्यानंतर इथल्या सरकारला शेवटी इथं आम्हाला मुंबईला बोलवतात, पण त्यांना इथं यावं लागेल, अशी परिस्थिती आम्ही निर्माण करणार। आणि त्या पद्धतीने सरकार जो आतापर्यंत तुटपुंजीच्या मागण्या आमच्या ज्या आम्ही मागतो त्या द्यायला तयार नाही, तर आम्ही इथून घेतल्याशिवाय आम्ही इथून निघणारच नाही। जसं मनोज जरांगे यांनी तीव्र आंदोलन केलं मराठ्यांसाठी आरक्षणासाठी, तोच प्रकार आम्ही वन जमिनीसाठी, कांदा निर्यातीसाठी, अंगणवाडीच्या मागण्यासाठी, आशा वर्करच्या मागण्यांसाठी, हे अनेक प्रकारचं म्हणजे आदिवासीचे प्रश्न आहेत, गरीब जनतेचे प्रश्न आहेत। त्यांनी जिल्हा थरावर जे काही प्रकरण आले वन जमिनीचे, इथल्या जिल्हा थरावर सगळे जिल्हा थराची कमिटीनी सगळं प्रकरण फिटाळून लावलेले आहेत, ते परत त्यांनी मंजूर करावं, ते परत त्यांनी अंमलबजावणी त्याची करावी, अशी आमची ठाम मागणी आहे आणि ती केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। कामरेड गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली हे दिवस रोज आम्ही इथं म्हणजे रस्त्यावर उतरणार। अनेक प्रकारचे लोक गावातून येतील, लोक आता काही लोकांचा जरा शिदा कमी आहे खाण्याचं, तर लोक आता गावाला जातात, 2-2, 3-3 लोक जातात गावातून, तांदूळ शिदा सामुग्री सगळं तयार करून उकळवून गावकरी देणार आणि ते इथं आणणार आणि जेवण करणार आणि इथं थांबणार। पवार, सावळीराम जिप्पर पवार।